चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. आजचा आपला 99वा दिवस, डे 99, नर्वस 99 सचिन तेंडुलकर. तर चला मंडळी, आपण काल रात्री चिचोटकुटी येथे थांबलो होतो आणि काल पुन्हा मी तुम्हाला शुभरात्री करायला विसरलो नाही. वास्तविक रात्री आल्यानंतर ज्या आपल्याला इथून पुढं जेवण बनवायला लागलं फराळाचं, खूप त्याच्याने त्रास झाला. त्रास म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तो चुला चेतन होत नव्हता, कारण की लाकडं नव्हती, काहीच नव्हती. ते लाकडं आणून पुन्हा ते चेतन करा. चेतन केल्यानंतर मग पुन्हा ते उपवासाची खिचडी बिचडीचं आम्ही टेन्शनच नाही घेतलं. सरळ बटाटे कापून ते फ्राईज वगैरे बनवल्या. पण तो काल तो खूप ताप झाला. 1-1.5-2 तास तिथं गेलं चुल्याजवळ आमचे. त्याच्यामुळं एवढा शीण आला ना का आलो, खाल्लं आणि झोपून गेलो. त्याच्यासाठी क्षमा करा. तर चला मंडळी, असू द्या. आजचा पुन्हा आपला दिवस एकदम आनंद आणि हर्ष उल्हासाने पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि एकदम नर्मदा मैयाच्या तटावर. बघूया आता कुठपर्यंत तट चालायला भेटतो आहे, तोपर्यंत चालूयात. कारण की आजचा आपला शेवटचा तट असणार आहे कदाचित. हो, कारण की नेमावर बोललेलं आहे ना आपल्याला, कारण नेमावरच्या नंतर तुम्हाला तट भेटणार नाही. तर आपण पोचलेलो आहोत आता नेमावर येथे जायला निघालेलो. पोचलो नाही, नेमावर येथे जायला निघालेलो आहोत. आता इथूनच तट आहे नर्मदा मैयाचा, बघा अतिशय सुंदर. तर चला जाऊया जरा तटातटाने, मस्त आजच्या दिवसाचा आनंद घेऊया. पुन्हा नर्मदा मैयाला कधी भेटायला येऊ, पुन्हा नर्मदा मैया आपल्याला कधी बोलवेल काय माहिती नाही. पण आजचा दिवस आपल्या नशिबात आहे. तो आजचा दिवस आपण मैयाच्या तटावर घालूयात. चला नर्मदे हर. अतिशय सुंदर नर्मदा मैयाचा तट आहे. ला मंडळी, वा अतिशय सुंदर नर्मदा मैयाचा तट आहे. कधीपासून तटच आहे आपल्याला, बरं आहे. बघूयात कुठपर्यंत तट भेटते. खूप छान तट, नर्मदा मैयाचा तटावरून चालण्याचा एक आनंदच वेगळा आहे महाराज. कदाचित एक संगम आहे, तो जाताना आपण एकदम शार्प पाहिलेला आहे. मला वाटतं आता तो येतोय जवळ, बघूया. चला, आनंद होईल तर तोच असेल तर. बाप रे, किती हा कचरा, किती मशनिया नर्मदा मैयातून किती पाणी घेतात बघा. तरीसुद्धा यांना सगळ्यांना नर्मदा मैया पुरवून हे जगाच्या उद्धारासाठी आलेली आहे. ह्या नर्मदा मैयाच्या उगमाने इकडली खरंच आजूबाजूची नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जेवढी गावं आहेत, ही सगळी गावं सुखरूप झालेली आहेत, सुपीक झालेली आहेत. सुपीक नर्मदा मैयाच्या फक्त आणि नर्मदा मैयाच्याचमुळं इकडली लोक सुखी आहेत. नर्मदा मैयाचं पाणी कायम यांना आहे, कायम 24 तास 12 महिने नर्मदा मैयाचं पाणी आहे यांना. त्याच्यामुळं यांना चांगली पिकं भेटतात, चांगलं पीक करता येतं. किती 10-10 किलोमीटर लांबपर्यंत असे पाईपन येतात बरं का. आपण रस्त्यात बघितलं किती किलोमीटरपर्यंत नर्मदा मैयाचं पाणी नेतात असे लोक शेतीमध्ये. ते त्याला असू द्या, असंच शेतकरी राजा जगला पाहिजे. असंच नदीचं पाणी, वेगवेगळ्या नद्यांचं पाणी शेतकरी राजाला भेटलं पाहिजे. नर्मदे हर. वा, काय पात्र आहे, काय दगडं आहेत, मोठी दगडं नर्मदा मैयाची. किती मोठा पात्र आहे, कसली दगडं आहे ती बघा. आजपर्यंत आहेत.
खूप मोठा जबरदस्त पात्र आहे. हाच आनंद असतो महाराज नर्मदा मैयाच्या तटाने चालण्याचा. वा, नर्मदे हर. इथून एक नदी येते नर्मदा मैयाला संगम करायला. इथून सुद्धा एक धार येते नर्मदा मैयाला संगम करायला. किती नद्या फक्त आणि फक्त नर्मदा मैयाला संगम करण्यासाठी येतात. आता इथून आपली परीक्षा आहे बरं का. कदाचित चिखलात पाय जाऊ शकता आपला. एवढे लांब जंप लागणं तर मुश्किल आहे. बघूया चला नर्मदे हर. चला सुखरूप ओलांडलेलं आहे पण एकदम मस्त. आपली मंडळी जरा पुढं आहेत, मी जरा मागं थांबलेलो स्टेटस काढण्याकरता. तेवढं आपली मंडळी पुढे निघून गेलेली आहेत. चला जाऊयात. दिसतेच आपल्या डोळ्याला आपली मंडळी. जाऊ आपल्या मंडळींजवळ. नर्मदे हर. अच्छा, श्री ब्रह्मचैतन्य सेवा आश्रम. बघा पुन्हा एकदा वायरींचा मांडव. समजते का वायरींचा मांडव म्हणजे? एवढ्या मशनी आतमध्ये आहेत. आणखीन नर्मदा मैयामध्ये मशनी पाणी खेचण्याकरता. जबरदस्त. आणि इथे एक दाखवतो कटाट पुढं गेले दाखवतो काय ते. हे काय असतात नाही का. हां, जरा 1-2 दिवस अजून देवी ठेवू नवरात्रीनंतर पण नाही का. गणपती राहू दे अजून 2 दिवस. हे आशेवाले देवी माता विसर्जनाकरता आता आलेली आहे. तेच विसर्जनासाठी आलेले आहेत. हां. अतिशय सुंदर. नर्मदे हर मंडळी. आज पुन्हा विसरलो. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. आणि आजच्या आपल्याला 99व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता ऊर्जित आपल्या जागेवर आरूढ झालेले आहेत. तर चला मंडळी, सूर्यनारायण भगवंताचे हार्दिक स्वागत आहे. आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आता बघूया. खूप टफ आहे नर्मदा मैयाचा किनारा हा वाला. कारण की खूप लोकांनी इथं जाळी लावलेले आहेत, बांधलेले आहेत, काटे टाकलेले आहेत. त्याच्यामुळं तटावरून जाण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग काही ठिकाणी खूप अवघड झालेले आहेत. दाखवतो कसं आहे ते. त्याला 2-3 ठिकाणी दाखवलं नाही तुम्हाला. आता वास्तविक जे वायरी टाकलेले होते बघा, तिथून चालणं खूप अवघड आहे. एखादी वायर खुल्ली असेल, चालत असेल, तिला टच झालं तर तो एक धोका. आणि दुसरा काटे वगैरे शेतीमुळं लोकांनी टाकलेले आहेत. चल बघूया. हे बघा आपल्याला चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. बघितलं का असंच होतं. आता तिथून संपूर्ण एवढं शेतकऱ्यांनी काटा टाकलेला आहे, एवढा काटा टाकलेला आहे तर काहीच होणार. जायलाच जागा नाही तिथून. त्याच्यामुळं पुन्हा आपल्याला नर्मदा मैयापासून असं वर फिरावं लागलं. आता बघू वरचं फिरलोय. आता कुठं परत तट लागतं पाहावं लागेल. चला नर्मदे जाऊया आता. काय जे आहे ते आहे, ज्या नाही त्या नाही. चला. ओ बाबा जी, कीचड़ में घुस गए. कैसे घुस गए? पैर से करो ना, निकल जाएगा आराम से. अच्छा चलो. नर्मदे यार. सगळी हा शेत आहे ना पूर्ण भिजवलेला आहे. पण हा रोड आहे, हा रोड सुद्धा लोकांनी भिजवला आहे. आता ते शेतातलं पाणी आलं असेल असं आहे ते त्यांचं ते. चला नर्मदे हर. नर्मदा मैयाचा तट
चालूच आहे आपल्याला, फक्त आपण असा एवढ्यावरून चालतोय फक्त. खालून तटावरून सगळी शेती केलेली आहे लोकांनी, आपापल्या शेतीमध्ये काठी टाकलेले आहेत, कुंपण घातलेले आहेत, त्याच्यामुळे चालता येत नाही. चला नर्मदे यार, मेरे लिए चाय भरो. बाबा ने किटली अपने पास रख दी चाय की, बस बस ज़्यादा नहीं. चाय चल लगा ले, एक एक बता दिया उन्होंने, एक एक बता दिया. बोलो. मैं आपको बता रहा हूँ. ये थे नीचे पूरी प्लेन, ऊपर एक एक सेब, जैसे कि होता है ना ऐसे कुंड है वो पूरा, ऐसे पहाड़ी जाती है ऊपर. वो देखो ये हो गई, और ये दो शिवलिंग है, सफ़ेद और ब्लैक. अच्छा. एक ही में डबल. वो महाराज जी के पास जो थे ट्रिपल है, उनको पास 3 बताया था ना. तो आपको 2 ये सब बाबा नर्मदा मैया में सब लेके वहीं आए. मिले हैं. देखो आप पदचिन्ह भी देखो, वो देखो सामने पड़ी वो हुई है. पद चिन्ह है वो पहाड़ी, बरोबर. इसमें नाग देवता है, इसी को स्थापित करेंगे, प्राण प्रतिष्ठान करेंगे, इसी शिवलिंग की प्राण प्रतिष्ठान होगा. खूप मस्त. ठीक है. और बहुत चीज़ें हैं, अलग अलग उनका भाव है, किस नर्मदे भाव में देखते हैं. ज़्यादा नहीं बाबा थोड़ा. बस नर्मदे हर. बाहर लिखा है फुटाने वाले बाबा. नर्मदे. बाबा घर आओ, फुटाने वाले नर्मदे हर. चला नर्मदे हर सुंदर बाबाचं घर होता. येण्या जाणाऱ्या परिक्रमावासियांना फुटाणे आणि गुळ खायला येतात. चला बरेच दिवसानंतर आपल्याला गुळ फुटाणे बाबांनी दिले, पण आपल्याला अजून ते ठेवलेत मी ग्लासमध्ये, कारण की आपला उपवास सोडायचा बाकी आहे. चला पुढं नर्मदे हर. सियार सियार. कॉला 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 सियार. वो देख रहा था अपन को. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. 9:30 वाजलेत. नाच लागून तापला 9:30 वाजतात. आम्ही डोक्याचं सोडलं, मला अक्षरशः घाम आला भरपूर. आता आपला जास्त नाही, लोक बोलले का 500-600 1 मीटरवर, 1 किलोमीटरवर 600 मीटर किंवा 1 किलोमीटर आश्रम आहे. कसाही असू दे, आता थांबूया. खूप गरमी होती तसं, पण आजच्या दिवसातला आपला 11 किलोमीटरवर चालून झालेला आहे. थांबू आता, गॅरंटी थांबू. आता नाही चालणार, खूप गरमी आली. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आता पुन्हा तिथं थांबलेलो दुपारच्या ठिकाणावर. तिथेच आपलं भोजन होत आहे. आज आहे कन्या भोजनाचा दिवस त्यांचा, तर तिकडंच चाललो आहे. त्यांच्या घरी कन्या भोजन आहे, तिथंच आपल्याला जेवण भेटणार आहे. तर चला जाऊया. कन्या भोजन त्यांचं झालं असेल, पहिले काही झालं तरी कन्या भोजन सर्वात महत्त्वाचं असतं. तर कन्या भोजन झालेलं आहे आणि आता आपण चाललो जेवायला. तर नर्मदे हर त्यांच्या घरी जाऊया. हाँ दोनों बुलाया नहीं. चला अभी तो बोला बच्चे लोग बैठे हैं. अतिशय आनंद. आंब्याच्या सानिध्यामध्ये किती सुंदर आहे इथं झोपायला.